जेव्हा परमेश्वराचा हात आपल्याला लागतो तर तुम्हाला लागू नाही तर मला लागो, आपल्याला जेव्हा लागतो तेव्हा आपल्या जीवनाला एक फार मोठं महत्व होतं. एवढं महत्व की जेव्हा तुम्ही इकडे प्रार्थना करता स्वर्गाच्या राज्यामध्ये हालचाल होते आणि स्वर्गातून आशीर्वाद उतरल्याशिवाय राहत नाही. अद्भुत रीतीने तुम्ही काय साधी सुधी माणसं नाहीये, तुम्ही देवाची लोक आहात. देवाची, ते बायबलमध्ये सुंदर वचन आहे, ती देवाची मुले असे होतील. तुम्ही देवाची मुलं आहात. तुम्ही त्याच्या कळपातलं मेंढरू आहात. त्या कळपातलं मेंढरू ज्याचा मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे, त्या कळपाचं तुम्ही मेंढरू आहात. मग तुम्हाला घाबरण्याची गरज काय? जर येशू तुमचा आहे तर स्वर्ग तुमचा आहे, आणि जर स्वर्ग तुमचा आहे तर स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारसा हक्काने मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचा तुम्ही फार मोठा अनुभव घ्याल. तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार बनाल. पण कधी? जेव्हा तुम्ही परमेश्वराला पूरक असा माहोल तयार करून देता. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की देवाचं वचन हे एक बी आहे, आणि एक बी जेव्हा शेतामध्ये टाकल्यानंतर त्याच्यातून पीक येईपर्यंत जशी काळजी घ्यावी लागते, अगदी त्याप्रमाणे जेव्हा देवाची वचनं तुमच्याकडे येतात तेव्हा ती वचनं तुमच्या जीवनात परिपूर्ण काम करून तुमच्या जीवनाला फळं आणत नाही तोपर्यंत तुम्हाला काळजीनिशी वागायचं आहे. काळजीनिशी. नुसतं इकडे तुम्ही आहात, इकडे तुम्ही चांगले आहात, इकडे तुम्हाला कोणाचा राग येत नाही, इकडे कोणाचा धक्का लागला तर तुम्हाला राग येत नाही, इकडे तुम्हाला कोण थोडं कडक बोललं, थोडं रागाने बोललं तर तुम्हाला राग येत नाही. पण तेच तुम्ही घरात गेलात आणि घरात कोण काही उलटा सुलटा बोलला, मग जस्ट मारामारीच करायला सुरुवात, तर मग हा माहोल नाहीये. तुम्ही इकडे धक्का लागला, तुम्ही इकडे काय बोलत नाही, पण शेजारच्या माणसाने तुमच्या घराच्या जवळ आणून कचरा टाकला आणि तुम्हाला राग अनावर झाला आणि मग तुम्ही शिव्या द्यायला सुरुवात कराल, तर लक्षात ठेवा हा माहोल नाहीये. माहोल कसा पाहिजे? देवाच्या वचनांवरती अवलंबलेला. माहोल कसा पाहिजे? देवाला आवडणारा. माहोल कसा पाहिजे? देवाला तो देव त्याच्याविषयी उत्सुक असणारा. असा माहोल जेव्हा असेल तेव्हा वचन आपल्या जीवनात कार्य करतात. म्हणूनच हा प्रेषित पौल मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट नमूद करत आहे की संदेशाचा धिक्कार करू नका, म्हणजेच देवाच्या वचनांचा धिक्कार करू नका, उलट पक्षी त्याचा आपल्याला स्वीकार करा. आणि प्रत्येक वचन जे आपल्या हितासाठी, आपल्या घराण्यासाठी आहे, त्या प्रत्येक वचनाला आपण उपयुक्त माहोल करून द्यावा, अशी बुद्धी, समज, सहायता मिळत म्हणून प्रार्थना करू.